नमस्कार. ऑलराऊंडर कोकणच्या आजच्या नवीन प्रवास वर्णनामध्ये आपले सहर्ष स्वागत. या ठिकाणी नुसतं प्रवास वर्णन बघायला मिळणार नाहीये, तर आज आहे महाशिवरात्री आणि त्यानिमित्ताने आम्ही निघालेलो आहोत मंडणगड तालुक्यातील उन्हवरे या गावामध्ये. मंडळी, सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे आपल्याला आणि मजल करत या नॅशनल हायवेवरून आता आम्ही निघालेलो आहोत. इथे जायचं म्हणजे नक्की कुठल्या मार्गाने कसं जायचं या ठिकाणी आता आपण मी सांगतोय. आता पहा, मंडणगड पालवणे तिठ्याजवळ आता आपली गाडी आलेली आहे. इथून एक रस्ता थेट मंडणगडकडे जातो आणि दुसरा रस्ता जो आता वळणार आहे तो आपल्याला पालवणी मार्गे उन्हावऱ्याकडे घेऊन जाणार आहे. पुणे मुंबईकरांसाठी हा खूपच वळणदार रस्ता आहे, त्याच्यामुळे वाहने इथून सावकाश हाकावी लागतात. सिंगल रोड असल्यामुळे इथून तसे वर्दळ पण बरीच कमी असते, परंतु जबाबदारीने इथून चालावं लागेल. मंडणगडच्या पायथ्याशी असलेल्या या माहू गावामध्ये आता आपण प्रवेश करतोय. पाहत असाल आजूबाजूला गर्द दाट झाडी असल्यामुळे शेजारचं कुठले दृश्य आपल्याला बघता येत नाही. अशा वळणाच्या रस्त्यावरून प्रवास करत असताना आपण माहू गावातल्या वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांजवळ येऊन पोचतो आणि इथूनच पुढचा हा प्रवास अजून चांगल्या पद्धतीने चालू होतो. इथून बोरगर गावाला जाणारा रस्ता या ठिकाणून आहे, तिथे आता आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आणि सरळ शेवटी आपण आता माहू गावामध्ये पोहोचलेलो आहोत. चांगल्या पद्धतीचे असणारी ते वस्ती, वेगवेगळे व्यवसाय या ठिकाणी जोर धरत आहेत. याला कारण आहे, जवळच असणारी भारजा नदी ही माहू गावाला लागूनच असल्यामुळे या ठिकाणी दुग्ध व्यवसाय, शेतीचं सुद्धा क्षेत्र बऱ्यापैकी बघायला मिळतं. आता आपण पाहतोय ही अशी एक भारजा नदी. मंडणगड तालुक्याचे विभाजन या भारजा नदीच्यामुळे झालेले. पलीकडे दापोली तालुका असा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो, पण या ठिकाणी मात्र तसे दिसून येत नाहीये. आता आपण ज्या पुलावरून प्रवेश करतोय तोच आहे भारजा नदीचा पूल. इथून पालवणी मार्गे दापोलीला सुद्धा जाता येतो. तर आता आपण पाहतो या नदीच्या पलीकडे खरं दापोली तालुका पाहिजे होता, पण या ठिकाणी असणारे नारगोली गाव हे सुद्धा या मंडणगड तालुक्यामध्ये येते. असे थोडेसे नैसर्गिकदृष्ट्या वेगळे आखणी या मंडणगड तालुक्याची आहे. आणि आता आपण नारगोली गावामध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथून पुन्हा एकदा वळणदार रस्ता आता चालू होतोय. आणि आपण पाहताय शेतकऱ्यांनी आपली गुरं गोठ्यातून बाहेर काढून ती चरायला सोडलेली आहेत. नारगोली टेकडीवरचा प्रवास हा खूपच चढणाचा आणि वळणाचा बघायला मिळतो. आणि सरतेशेवटी आपण नारगोली गावामध्ये सुद्धा आता आलेलो आहोत. इथून अजून एक आता मोठा घाट आपल्याला बघायला मिळतो आणि हा घाट खरोखर चॅलेंजिंग आहे. यालाच आम्ही म्हणतो पालवणीचा घाट. आणि या अवघड वळणावरून आता आपली गाडी निघालेली बघायला मिळते. मंडळी, माझ्या गावावरून म्हणजे मौजे तुळशीची आता ही खरी सीमा आहे, परंतु या सीमेवरती येण्यासाठी आम्हाला जवळपास 10 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. बरीचशी मंडळी आजही चालत इथून ये जा करत राहतात, परंतु ते आता रस्ते काहीसे बंद झाल्यामुळे आता शॉर्टकट न राहता रस्त्याने प्रवास करणं सोपं ठरते. रस्त्याच्या कडेला असणारी लागवड पाहता आणि ह्या अवघड वळणदार वळणांचा प्रवास करत करत आम्ही अखेर या घाटाच्या माथ्यावरती येऊन आता पोचलेलो आहोत. आणि पुन्हा एकदा आता थोडासा उतार लागून आता आपण निघालेलो आहोत निगवणी गावाच्या तिथे. पालवणीला लागूनच असणारं निगवणी गाव. इथे सुद्धा काजू, आंब्याच्या मोठ्या मोठ्या बागा आहेत. वस्ती थोडीशी विरळ असली ना तरी पण या ठिकाणी नेहमी रहदारी आपल्याला बघायला मिळतो. सकाळी वस्तीला गेलेल्या गाड्या आता मंडणगडकडे यायला निघालेल्या आहेत. वातावरण इतकं मस्त वाटतं नाही ते. आणि इथून आता आपण पालवणीवर येऊन पोहोचलेले आहोत.
आपण आता सरळ जाणार आहोत आणि जो रस्ता वळलेला बघायला मिळाला तो मंडळी दापोलीकडे गेला. ही आहे पालवणी दत्त मंदिर. लहानपणापासून आकर्षण असलेलं हे पालवणी दत्त मंदिर. या ठिकाणी दत्त जयंतीला मोठा उत्सव भरत असतो. कबड्डीचे सामने या ठिकाणचे विशेष वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या त्या उत्सवाला आलेलो आहोत. आणि पालवणी शेतीशाळा सगळ्यात जुनी शाळा. पालवणीतलं हे अजून एक मंदिर. मंडळी तालुक्यातील असं हे गाव की या गावामध्ये अशा पद्धतीने विविध नमुनेदार मंदिरे आपल्याला बघायला मिळतील, जी इतकी मोठ्या संख्येने कुठल्या गावात नाहीत. हा एक वेरळवरती आता आपण मध्ये पोहोचलेलो आहोत. तिकडून कांगवाईला फाटा फुटतो आणि आता आपण थेट निघालो आहोत आता उन्हवरे गावामध्ये. शेजारी असणारी ही लागवड पाहता या ठिकाणी डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होत आहे. आता मात्र रस्ता थोडासा खराब दिसतोय आपल्याला. पर्यटनाचा दर्जा मिळालेला हे उन्हवरे गावात अजून इथे आल्यानंतर थोड्याशा सुखसुविधांचा अभाव नक्कीच जाणवतोय. त्याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. समोर असणाऱ्या ह्या अस्पष्ट दिसणारे डोंगरदरे हेच म्हणजे आमच्या इकडची गावं आहेत, वडवली वगैरे. आणि आता आपण आलेलो आहोत उन्हवरे गावामध्ये आणि इथून खऱ्या अर्थाने आता प्रवास पुन्हा एकदा चॅलेंजिंग प्रवास चालू होतोय. सर्व पर्यटकांचे आजच्या दिवशी सर्वांचं स्वागत केलेलं आहे ग्रामस्थ मंडळाने. आणि पाहतोय आजही ग्रामीण भागामध्ये डोक्यावरती हंडा घेऊन जाणाऱ्या स्त्रिया यांचं दर्शन होतंय. आता मात्र खडतर वळणाचा प्रवास अत्यंत तीव्र उताराचा. येणाऱ्या पर्यटकांनी खूपच सावधानगिरी पाळणं गरजेचं आहे. सिंगल मार्ग आहे आणि अत्यंत बऱ्याच ठिकाणी थोडा रस्ता उखडला असल्यामुळे वाहने कशीबशी इथून जात आहेत खरी, मात्र प्रयत्नांची शिकस्त करावी लागते. समोर येणाऱ्या गाडीला पास करून द्यायचं असेल तर ती बाहेर काढल्याशिवाय पर्यायच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही अखेर येऊन पोचलो उन्हवरे येथील गरम पाण्याच्या कुंडाजवळ. पाहूया, सकाळ सकाळ आल्यामुळे गर्दी ही तशी म्हणावी तशी दिसत नाहीये, पण बघूया आता पुढे. अशा पद्धतीने आता उन्हवरे येथे आता आम्ही पोहोचलेलो आहोत. पहाटेपासून इथे रांगा लागलेल्या असतात आणि आता आपण पाहतोय आता बरीचशी गाडीची सुविधा झाल्यामुळे इथे लोक अगदी दिवसभर यांची ये जा चालू असते. आणि आल्या पहिल्यांदा काम काय तर जोता आंघोळ करण्याचा प्रयत्न करत असतोय. आणि आता सगळ्यात आम्ही पण आंघोळीला चाललेलो आहोत. भरपूर गरम आहे तसं एकदम. पाण्याच्या येणाऱ्या वाफा खरोखर आजच्या या वातावरणामध्ये, या नैसर्गिक अधिवासामध्ये ते जवळपास जर घर असेल ना तर खूपच नॅचरली पद्धतीचं आपल्याला आंघोळ मिळेल. उन्हवरे येथील या गरम पाण्याच्या कुंडावरती आंघोळ करत असताना खरोखर निसर्गाच्या सानिध्यामध्ये किती अशा पद्धतीने आंघोळ करताना मनमुराद आनंद घेता येतो. याचे उदाहरण या ठिकाणी मंडणगड तालुक्यातील उन्हवरे हे ठिकाण आहे. आपण पाहतो क्षणाक्षणाला ही गर्दी वाढताना आपल्याला बघायला मिळते. निसर्गाच्या या गर्द दाटीमध्ये याच उन्हवरेच्या या गरम कुंडाजवळच असणारी जी भारजा नदी आहे, त्या भारजा नदीचा एक मोठा डोह हा इथे स्वच्छंद पोहण्यासाठी हा खूपच प्रसिद्ध आहे. म्हणजे गरम पाण्यातून आंघोळ करून आल्यानंतर सुद्धा पुन्हा लगेच गार पाण्यामध्ये जर आंघोळ करायची असेल तर हा डोह आपल्याला लागलीच आपल्याला बघायला मिळतो. हे बघा, या ठिकाणी हे गरम पाण्याचं कुंड आहे आणि लागूनच ही भारजा नदी आणि तिचा हा डोह.
आजूबाजूला असणारे आतले, वडवली, नायनेम, कोणवली, तामाणे, आंबवणे, तुळशी अशा या नजीकच्या गावातून जे भाविक आहेत हे चालतच बहुतांशी येत असतात. आता हे आपण बघायला मिळत आहेत. साधारणतः प्रत्येक ठिकाणाहून 20 मिनटं 25 मिनटं असेच प्रत्येकाला चालावं लागतंय आणि अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या गावातून सुद्धा भाविक इथे येत असतात. आता गर्दी वाढत चाललेली आहे. साधारणतः 9 वाजलेले आहेत. आपण बघतोय खोल किती आहे? खोल खोल किती आहे म्हटलं? खोल किती आहे? थोडं इकडून उतार वाटतोय, परंतु साधारण लहान मुलांपासून वगैरे इथे सगळे व्यवस्थितरित्या पोहू शकतात. अशा पद्धतीचा मोठा डोह बघतोय, कितीतरी लांब लचक असा पसरलेला आणि वर्षाच्या 12 महिने हा वाहत्या स्वरूपाचा बघायला मिळतो. याच डोंगरातून चालत चालत येऊन आजच्या दिवशी ची ही आठवण म्हणजे मी याच डोंगरातून प्रत्येक वर्षी चालत येत असतो आणि महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी आम्ही आंघोळीला दर्शनाला येत असतो. हा डोंगर म्हणजे आंबवण्याचा डोंगर आणि त्याच्या पलीकडे असणारं आमचं तुळशी गाव. मंडणगड तालुक्यातील हे उन्नवरे गाव सुंदर असं गरम पाणी इथे आहे आणि या गरम पाण्यामध्ये भाविक भरपूर येतात दरवर्षी, परंतु रस्ता फार खराब असल्यामुळं काही पर्यटक येऊ शकत नाही. कृपया याच्यात कोणीतरी आमदार खासदार यांनी लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे. लहान मुलांचा इथला हा आनंद अजून वेगळाच आहे. घ्या पाणी. किती वेळ आंघोळ करताय? आंघोळ केली, शेजारील असलेल्या मूर्तीचं दर्शन आता आम्ही घेतलेलं आहे आणि आता चाललोय आम्ही मुख्य मंदिरामध्ये दर्शनासाठी. ही गर्दी अशीच आता दिवसभर वाढत राहणार.
घरातून आणलेला शिरा आणि इथून आम्ही आता जिलेबी घेतलेली आहे. सगळे आता आंघोळ केल्यानंतर जी आता भूक लागलेली आहे ना, आता जोतो आता या नाश्त्यासाठी तयार आहेत. ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचं सामन्यांचं आयोजन केलं जातं. आजही थोड्या वेळात या ठिकाणी बॉक्स अँड ड्रम स्पर्धेचं या ठिकाणी रंगत आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजचा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.